कुमार शहा यांना मी विनम्र अभिवादन करतो. या व्याख्यानातून अतिशय मार्मिकपणे हसत खेळत आपल्याबरोबर संवाद साधून आपलं व्याख्यान दिलं. संजयजी आवटे अल्पावधीतच इथे उपस्थित होती. आपलंही योगदान देणारे सर्व महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य, मी तो स्वागत करतो. प्रतिभा कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शाह, संचालक गोपाली शाह, तेजल शाह, डिंपल शाह, प्रिन्सिपल्स, कोऑर्डिनेटर्स, त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असलेल्या आमच्या दीपस्तंभ मनोबलमध्ये काम करणाऱ्या शिरीनजी मॅडम, इंजिनियर कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. आता इथं आपण सत्कार करतो त्यावेळेला कळेलच तो कोण आहे. वसंतजी गुजर जयंती, आज तिसरा दिवस आहे, आज आपण आलेला आहात. आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आज या संकुलामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आज मी खरोखर अभिमानाने सांगतो की आमच्या 300पेक्षा जास्ती टीचिंग फॅकल्टी ज्या आहेत, या टीचिंग फॅकल्टीच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण आणि संस्कार हे या विद्यार्थ्यांना दिले जातात. आणि म्हणूनच प्रतिभामध्ये ॲडमिशन घ्यायची म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगली दिशा देण्याकरता, वळण देण्याकरता, मार्ग देण्याकरता आपल्या मुलाला आणि मुलीला चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म मिळणार आहे घेता येतील. आणि सगळी बसलेली मान्यवर आमची जे अत्यंत धडाडीने प्रयत्न करणारे, स्वतःला जीव ओतून या मुलांवरती संस्कार करणारे आणि मुलांना उत्तम शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे आमच्या सर्व फॅकल्टी इथं आहेत. आणि त्याचमुळे अशा अनेक प्रकारचे आमच्याकडे विविध प्रकारचे उपक्रम हे सातत्याने चालू जातात. आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री संजयजी आवटे यांना मी मंचावर येण्याकरता विनंती करतो. आज त्यांचं लेक्चर आपण ऐकणार आहोत. संचालक डॉक्टर तेजल शाह मॅम आणि प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर क्षितिजा गांधी मॅम यांना करते. धन्यवाद.
एक आदर्श कार्यकर्ते डॉक्टर सतीश देसाई, उत्तम वक्ते आणि साहित्यिक आवटे सर, उपस्थित प्रतिभावान ते भारतीय अशी परंपरा ज्या भारताची आहे अशा नावाने प्रतिभा या सुरुवातीला खूप बोल खावे लागतात, दगडधोंडे, तर टीका टिप्पणी होते आणि मग असा एखादा वेळ यायला लागते की लोक पुरस्कार देऊ लागतात. आपल्या समाजातल्या दीन दुबळे दरिद्र्य यांचा दूर करण्याचा वसा आपल्या पूर्वजांनी, आपल्या सगळ्यांनी, शिवाजी महाराजांनी व्याख्यानमालेतल्या या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार चालू झाला आहे, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे. सरांनी कोलंबसाचे उदाहरण दिलं आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा भारतातले तळागाळातले असामान्य माणसं निवडा दाखवली. शिवाजी सावंत सांगतात, मृत्युंजय कादंबरी मला लिहायला कोणी प्रेरणा केलं, मी कशी दिली, काय केली, कर्ण म्हणजे कसा होता, कर्णाने काय काम केलं वगैरे वगैरे सांगितलं. आज समाजामध्ये जेव्हा आम्ही किती आमदार आले, मंत्री आले, खासदार झाले तरी त्याला किंमत नाही. दीपकभाई तुमच्या कामाला किंमत आहे आणि म्हणून तुमच्या कामाला मुजरा करण्याकरता, नमस्कार करण्याकरता मी या ठिकाणी आलो. मी आपलं सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. माझी एक दीपकभाई तुम्हाला विनंती आहे, आणि मी आपल्यामध्ये डॉक्टर राजेंद्र कांकरी आहेत, विनोद कुमारजी आहेत, शशिकलाताई आमच्या मॅडम आहेत, ज्यांचं भाषण आपण ऐकलं घेऊन जा. इतकं अप्रतिम वर्णन त्यांनी केलं आहे. उत्तम साहित्यिक आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम बोलणारे आहेत. विनंती करतो त्यांनी आपल्या पालकांसोबत मंचावर यावं आणि मंचावरील मान्यवरांना आम्ही विनंती करतो की त्याचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्सने सन्मान करावा. प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर वनिता पुराडे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. विचारपीठ माझ्या समोर बसलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे. डॉक्टर दीपक शहा, तुम्ही आज एवढीच या मुला मुलींशी बोललं पाहिजे. अनेकदा काय होतं, मध्यंतरी मी एका कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो आणि गेल्यानंतर मी बोलायला उभा राहिलो आणि मुलांनी गोंधळ सुरू केला. आता ही मुलं फार गुणी आहेत त्यामुळे कोणीच गोंधळ. ही मंडळी मला दिसत आहेत, आय एम रिअली हॅपी. मला सांगितलं की काय कुठल्या विषयावर बोलायला तुम्हाला आवडेल. मी म्हटलं, मागाशी म्हटल्याप्रमाणे मला तरुण मुला मुलींशी बोलायचं. त्यांच्या हातामध्ये पण पेन होता, त्यांनी पेन लिहिलं कागदावर, अजून 4 जण जागे आहे. अरे म्हटलं होणार काय लोकांचे, फार भयंकर प्रकरण आहे. लोक झोपलेत
तेव्हा मी त्या भाषणामध्ये एकच म्हणालो, इथून पुढे एक लक्षात ठेवा, 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनिटं बोलायचं. तुमचं वय 80 असेल तर 20 मिनिटं बोला, तुमचं वय 20 असेल तर 80 मिनिटं बोला. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आले. या पिढ्यांशी बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला 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 प्रत्येकाला तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, जी बुद्धिमत्ता आहे, अशी क्षमता, अशी बुद्धिमत्ता मागच्या पिढीकडे नव्हती. तुम्ही अत्यंत बुद्धिमान. आता फक्त या बुद्धिमत्तेचा एक मोठे उद्योजक, त्यांची बायको, त्यांची मुलगी, हे तिघही सभागृहामध्ये, हे तिघे सभागृहामध्ये येतात किंवा एकही खुर्ची शिल्लक नसते. तेजल, आता आयोजकांना असं वाटतं एवढे मोठे उद्योजक आहेत, ते बसतील कुठे, खुर्ची नाहीये. हाक मारायची काय इज्जत आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं हे फेडलं आपल्याला, सगळे मागे गेले. तिघांचा अपमान झाला होता, कारण तिघांना उठवलं गेलं. एवढा पैसा मिळवेल की हिंमत नाही कोणाची ओट मागे जाऊन उभारा म्हणायची. ज्या जगामध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये माणसांची किंमत पैशांच्या फुटपट्टीवर केली जाते, जर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अन्याय बघितला, पण शिवाजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर मिळेल. थोरांची ओळख नावाचं पुस्तक. आता काही थोरांची ओळख आणखी असं पुस्तक नाही. आता टीव्ही लावला की चोरांची ओळख होते. मी पुण्यात इतक्या वर्षांपासून आहे, पण हे ठिकाण पाहिले नाही. भाषा कळाली पाहिजे आणि या पिढीला वाटते त्या विषयामध्ये करिअर करता येतो. आपल्याकडे काय केलं माहिती का, पोरगी 8वीला गेली, आई म्हणते माझ्या जावेच्या पोरीला IIT मिळालं, तू पण IIT जा. तुझा प्रॉब्लेम आहे ना, तू झाला नाही. माझ्या घरची गरीब कुठली नाही. छत्री देसाई सर, मी एका घरात गेलो, आमची मैत्रीण, आम्हाला पण मैत्रिणी आहे ती पैकी, बायकोचं नाव संस्थेला दिलं की बाकी उद्योग करायला बरोबर आहे. त्यांच्या घरी कारण चॉकलेट मिळायचं किंवा किमान 4 आणे मिळायचे. 4 आणे म्हणजे आमच्या वेळी खूप होते. तसं म्हटलं ही पोरगी आली आपली बाहेर, म्हटलं बाळ कविता म्हणून टाकला झाला. तो म्हटला सर 6 विषय होते. 6 विषयात नापास झालेला नागराचा कळावं. तुम्हाला काय आवडतं हे तुम्हाला कळालं पाहिजे आणि तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे आणि पालकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की जे आपल्या मुला मुलींना आवडतं ते त्याला करू दिलं पाहिजे. मी म्हटलं शेजारचं शिवाजी विद्यापीठ सुद्धा आपलंच आहे, शेजारचं राजाराम कॉलेज सुद्धा आपलं. या देशाचं वेगळेपण काय, पण या देशामध्ये अनेकदा जाती धर्म यांच्यावर एवढं विभागणी केली जाते. मग अशी उल्लेख केला महात्मा फुल्यांचा, बाबा आढावांचा उल्लेख रोहितने केला. डॉक्टर बाबा आढाव गेले. बाबा आढाव हे महात्मा फुलेंचे शिष्य. म्हणून हे तुझा डीपी, तर डीपी फार महत्वाचं असतं. छत्री देसाई, मला मध्यंतरी मुंबईमध्ये प्राध्यापिका भेटली. तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुले असले पाहिजे, तुझ्या डीपीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे. ते माझा काय संबंध, ते ओबीसींचे, ते SC STचे. महिलांना भय दाखवलं जातं 7-4 घरात, म्हणजे बाहेरच्या श्वापदापासून वाचवण्यासाठी आतल्या श्वापदाकडे यायचं. मी म्हटलं हे अजिबात चालणार नाही. आम्ही रात्रीला भीत नाही असं तुम्ही म्हणा आणि थेटपणे या. महिलांनी घाबरता कामा नाही. महिलांनी रात्री अप्राप्तेवर फिरता आलं पाहिजे. तुम्ही या. आम्ही